अर्थातच दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आलाय। स्फोटकांनी भरलेल्या हुंडाई i20 कारमधील ती व्यक्ती दहशतवादी डॉक्टर उमर नबीब होता असं आता कळतंय। कारच्या ढिगाऱ्यातून सापडलेल्या जळालेल्या मृतदेहाची DNA चाचणी ही झाली आणि त्यानंतर ती व्यक्ती उमरच असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। ती व्यक्ती दहशतवादी डॉक्टर उमर नबी असल्याचा खुलासा झालेला आहे। तर दुसरी महत्त्वाची बातमी, प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा डाव उधळला गेलेला आहे। सुरक्षा यंत्रणांच्या दक्षतेमुळे हा डाव उधळला गेला। डॉक्टर मुझमिल गेनीनं लाल किल्ल्याची जानेवारीमध्येच म्हणजे याच वर्षी 2025 ला सुरुवातीलाच जानेवारीमध्ये रेकी केलेली होती असं देखील आता तपासात उघड होताना दिसतंय। तिसरी याच अनुषंगानं महत्त्वाची बातमी आहे, NIAनं बुधवारी देशातील 5 राज्यांमध्ये मोठी कारवाई केलेली आहे। 10 वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकण्यात आलाय। यामध्ये बांगलादेशी अवैध स्थलांतरितांशी जोडल्या गेलेल्या, फार महत्त्वाचं आहे, अल कायदा गुजरात टेरर प्लॉट या प्रकरणी धडक कारवाई करण्यात आली आहे। पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय, हरियाणा आणि गुजरात या राज्यांमध्ये काही संशयित ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या साथीदारांशी संबंधित ठिकाणांची कसून तपासणी NIA कडून केली जाते। तर पुढची महत्त्वाची बातमी जम्मू काश्मीरची आहे। जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम आणखीनच कडक केलेली आहे। बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामी या संघटनेशी संबंध असलेल्या संशयावरून पोलिसांनी 300 ठिकाणी छापा टाकलेला आहे। गेल्या 4 दिवसात 500 जणांची कसून चौकशी होताना दिसते। संशयित साहित्य काही जप्त करण्यात आलाय। याखेरीज बारामुल्लामध्ये 30हून अधिक ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण जर पाहिलं तर दिल्ली स्फोट प्रकरण यानंतर मात्र अनेक ठिकाणी धडक कारवाई होताना दिसतीये। आता मात्र i20 कारमध्ये बसलेली ती व्यक्ती उमरच होता असं DNA स्पष्ट झालंय। हा तोच उमर आहे जो दहशतवादी आहे असं म्हटलं जात आहे। आता या सगळ्याला एक वेगळाच अँगल मिळताना दिसतोय। गुजरात टेरर प्लॉट या सगळ्या प्रकरणी समोर येताना दिसते। इतकंच नाही तर अल कायदाचं या ठिकाणी सेल्स काही आहे का देशात, या संदर्भात देखील आता संशय बळावताना दिसतोय। भाग्यश्री, नक्कीच खरं तर लाघवी मी ऑपरेशन सिंदूर पासून सुरू करीन। ऑपरेशन सिंदूर ज्यावेळी झालं त्यावेळी देखील अशाच पद्धतीच्या ATSच्या धाडी ज्या होत्या त्या विविध ठिकाणी देशातल्या पडलेल्या होत्या। त्यामध्ये आपल्याला आठवत असेल तर एक मुलगी होती जी पाकिस्तानामध्ये जाऊन भारतामध्ये आली होती आणि सातत्याने ते पाकिस्तानी जो दूतावास होता त्याला सातत्याने माहिती पुरवत राहिली होती। त्याच प्रकरणामध्ये आणखीन एक वर्मा नावाचा मुलगा होता जो मुंब्र्यातनं त्याला अटक केली होती। या सगळ्याच्या सातत्याने कारवाया ज्या आहेत त्या सुरू होत्या। याच कारवाई दरम्यान आपण बघितलं की जम्मू काश्मीरमध्ये फरीदाबादमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या होत्या आणि याच कारवाईच्या अनुषंगाने जे डॉक्टर्स होते या डॉक्टर्सकडनं मोठा साठा जो होता तो जप्त करण्यात आला। या डॉक्टर्समध्ये डॉक्टर आदिलचं नाव होतं, डॉक्टर शाहीनचं नाव होतं, डॉक्टर उमरचं नाव होतं आणि डॉक्टर मुजीब मिल याचं नाव होतं। आता हे सगळे जे डॉक्टर होते हे कुठे भेटले तर डॉक्टर आदिल याच्या लग्नामध्ये भेटले। डॉक्टर आदिल हा श्रीनगर येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता। याच दरम्यान त्याचं दहशतवादी संघटनांशी संबंध आला होता। जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी त्याचा संबंध आल्याची माहिती आहे आणि त्यानंतर डॉक्टर आदिलने स्वतःचं लग्न रुपैया नावाच्या एका मुलीशी ठरवलं होतं। या लग्नामध्येच हे सगळे जे डॉक्टर्स होते हे एकत्र भेटले होते आणि तिथेच त्यांचा प्लॅन सुरू झाला होता जो दहशतवादी संघटनांशी संबंधित होता। त्यानंतर
मुजीब मिल यांनी डॉक्टर उमरची मदत घेतली होती, कारण त्यावेळेला डॉक्टर उमर हा फरीदाबादमध्ये होता. त्याला दिल्लीमध्ये जाणं सहज सोपं जात होतं. त्यासाठी त्यांनी I-20 ही त्याची दुसरी गाडी आहे ज्यामध्ये स्फोट झाला. त्याच्या आधी त्यांनी एक गाडी घेतलेली होती जी देखील आता पोलिसांनी जप्त केलेली आहे. त्या गाडीतनं तो सगळीकडे फिरायचा, माहिती काढायचा आणि त्यानंतर त्यांनी तशीच माहिती काढून मुजीब मिलला दिलेली होती. साधारण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांना हा ब्लास्ट करायचा होता असं सांगितलं जातंय. मात्र त्यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त असतो, मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते, त्याच्यामुळे त्याला ते शक्य झालं नाही. त्याच्यानंतर देखील त्याने अनेक वेळेला प्रयत्न केले, मात्र ते सगळे प्रयत्न त्यांचे फसले. आणि त्यानंतर जेव्हा ATSच्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळी ATSने डायरेक्टली त्यांना छापा टाकलेला पाहायला मिळाला होता. आणि यामध्ये अनेक जी गोष्टी होत्या त्या समोर आल्या, ज्यामध्ये डॉक्टर शाहीन ही एक महिला होती. ही महिला काय करायची तर ही महिला संपूर्ण देशामध्ये दहशतवादी संघटनांचा महिला विंग जे आहे ते उभं करण्याचं काम ही महिला करत होती. 2 वर्षापासून आम्ही स्फोटक जमा करत असल्याचं स्वतः ती शाहीन आता सांगतेय. आणि शाहीनचं जे कनेक्शन आहे ते महाराष्ट्रात कुर्ला येथे येतंय, कारण शाहीनचा जो नवरा होता पहिला, ज्याच्याबरोबर तिने डिवोर्स घेतलेला होता, तो कुर्ला इथे राहत होता असं सांगितलं जातंय. मात्र पोलीस त्याची ओळख जी आहे ती लपवण्याचा देखील प्रयत्न करतात. ATSची मोठी कारवाई आहे, त्यामुळे 2015चं प्रकरण आहे, त्याचा जो कनेक्शन आहे ते महाराष्ट्राशी आहे. जे 2015चं प्रकरण आहे त्यानंतर शाहीनने त्याच्याशी डिवोर्स घेतला होता, तलाक घेतला होता आणि शाहीन तिकडनं निघून गेली होती. ज्यावेळी शाहीन फरीदाबादला गेली त्यावेळेला तिला तिथेच डॉक्टर उमर जो आहे तो तिथे भेटला होता. आणि सगळ्यात यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजीब मिल हे दोघंही जण तुर्कीला गेलेले होते. आणि त्याच्यावर डॉक्टर उमरनी एक डॉक्टर वेगळाच नावाचा एक व्यक्ती आहे त्याचा पासपोर्ट देखील वापरला होता. आणि हा पासपोर्ट घेऊन तो तुर्कीला गेला होता. तिथे मुजीब मिल पण होता. तर मुजीब मिल आणि उमरने जाऊन तिकडे एक प्लॅन बनवला होता आणि तिथेच दहशतवादांची पायमुळं जी होती या दोघांची ती अधिक पक्की झालेली पाहायला मिळाली होती. या सगळ्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर त्याचा जो कुठेतरी तपास आहे तो मुंब्र्यापर्यंत येऊन पोहोचलाय. मुंब्र्यामध्ये डॉक्टर शिक्षक आहेत ते शिक्षक इब्राहिम आबिद नावाचा एक व्यक्ती शिक्षक आहेत. ते शिक्षक इब्राहिम आबिद नावाचा व्यक्ती आहे. ती मुंब्र्यामध्ये ते राहतात. त्यांचं दुसरं जे घर आहे ते कुर्ल्याला आहे. त्यांनी देखील 2 लग्न केलेली आहेत. दुसरं लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी ते कुर्ल्याहून मुंब्र्याला शिफ्ट झाले. आणि त्यांचं जे मुंब्र्याचं घर आहे तिथे देखील काल ATSने मोठी छापेमारी केली होती. काही संशयित गोष्टी ज्या आहेत त्या देखील ताब्यात घेतल्या होत्या, जसं की लॅपटॉप आणि काही हार्ड डिस्क होत्या त्या सगळ्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. आणि कुर्ल्या इथलं जे त्यांचं MK हाईट्स इथे जे घर आहे तिथून देखील गोष्टी ज्या आहेत त्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. तिथे त्यांची पत्नी जी पहिली पत्नी आहे ती राहते, त्यामुळे तिथनं देखील अनेक गोष्टी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडनं येते. मात्र ह्या सगळ्यामध्ये एक जर बघितलं तर दुसरा जो अँगल आहे तो गुजरात टेररचा अँगल आहे. नेमकं हे जे पायमुळं आहेत ही भारतामध्ये इतकी खोलवर रुजलेली असतील तर देशामध्ये खरंच सुरक्षा व्यवस्था चोख आहे का असा प्रश्न जर विचारला तर कुठेच चुकीचं ठरणार नाही. त्याचं कारण अत्यंत वेगाने या गोष्टी पसरत आहेत, अत्यंत वेगाने यांचे कॉन्टॅक्ट वेगवेगळ्या लोकांशी होत आहेत. आणि ज्या संघटना आहेत त्या मी म्हटलं तसं आता परत गुजरात टेररचा विषय आहे तो थेट बांगलादेशी लोकांशी संबंधित आहे. म्हणजे बांगलादेशातनं जे लोक इथे येत आहेत ते सुद्धा या गोष्टीमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे तिथे देखील आपण जर बघितलं तर आपलं जे मेघालय आहे, सिक्कीम आहे, दार्जिलिंग आहे हे खरं तर बांगलादेशांचे आपण म्हणू शकतो की तिथेच बॉर्डर आहे. त्यामुळे तिथनं एक नदी पार केली की बांगलादेशी लोक आपल्याकडे येतात. बांगलादेशींचा जो मुद्दा होता तो आधी देखील आपल्या संपूर्ण भाग्यश्री, पण यामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा यातून उपस्थित होत आहे. तुम्ही या सगळ्याविषयी अगदी सुस्पष्टपणे साध्या सरळ सोप्या शब्दात व्यवस्थित महाराष्ट्राला समजावून सांगितलंय नेमकं हे सगळं कनेक्शन कसं आहे, कसं प्लॅनिंग करण्यात आलं. पण आता एक मुद्दा यातून एक असा उपस्थित होतोय, आजवर जर आपण पाहिलं
तर या सगळ्या दहशतवादीचे होते, त्यांची बॅकग्राऊंड जी आपण पाहिली तर अत्यंत अशिक्षित गरीब घराण्यातल्या मुलांना या सगळ्या संघटनेत आणलं जायचं, लक्ष केलं जायचं। आता मात्र गेल्या काही वर्षातला हा जर आपण फॉर्म बघितला तर तो फॉर्म बदलत चाललेला आहे। या ठिकाणी डॉक्टरांचा, सुशिक्षित डॉक्टर तरुण जे आहेत त्यांना या सगळ्यामध्ये गोवण्यात आलं, त्यांचं हे नेक्सस तयार करण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टीला आपण म्हणूया अंजाम, या सगळ्या गोष्टीला जो आहे तो घडवण्यात आल्या, दहशतवादी कट रचण्यात आला। त्यामुळे आता या हे जे काही मुद्दे आहेत ते सुद्धा अत्यंत विचार करायला भाग पाडणारे आहेत। यावर सुद्धा आता केंद्रातून असू दे किंवा राज्यातून असू दे, केवळ सुरक्षेच्या पातळीवर नाही तर याही पातळीवर जाऊन प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे। भाग्यश्री, नक्कीच गरजेचं आहे, कारण ह्या ज्या सगळ्या ही जी मुलं आहेत, आपण जर बघितलं तर ओमर असेल, मुझम्मिल असेल, आदिल असेल किंवा शाहीन असेल, हे सगळे शाहीन तर कुठल्या तरी कॉलेजमध्ये शिकवते फरीदाबादच्या, पण हे सगळे जे आहेत ते कॉलेजमधनं त्यांनी, महाविद्यालयांमधनं त्यांनी हे प्रशिक्षण घेतलंय। म्हणजे कुठेतरी याची पाळंमुळं महाविद्यालयांमध्ये देखील आहेत। ज्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी ही शिक्षण घेतलेत किंवा ज्या महाविद्यालयांमध्ये ते शिकवत होते त्या महाविद्यालयांची कसून चौकशी होणार का, असा महत्त्वाचा प्रश्न आता समोर येताना पाहायला मिळतोय। कारण आदिल श्रीनगरच्या मेडिकल कॉलेजला होता, शाहीन जी होती ती फरीदाबादच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती आणि त्याचबरोबर उमर देखील तिथेच तिच्याबरोबर होता। असं देखील सांगितलं जातंय की उमर आणि शाहीन जे आहेत ते मामे भाऊ बहीण आहेत असं देखील म्हटलं जातंय। मात्र या सगळ्यामध्ये मी आणखीन एक मुद्दा उपस्थित करीन लाघवी, तो म्हणजे साकिब मेनन याचा, जो आपल्या बोरिवली पडघा, भिवंडी जवळचं जे बोरिवली गाव आहे पडघ्याजवळ, त्या गावातला हा साकिब मेनन, ज्याचा मृत्यू झाला आहे आता जेलमध्येच, नुकताच 2-3 महिन्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला। मी या व्यक्तीचा उल्लेख मुद्दामून करते कारण ज्यावेळेला मुंबईत बॉम्बस्फोट झाले त्यावेळेला या साकिब मेनननी सगळी तयारी केलेली होती। तो दहशतवादी कॅम्प चालवायचा, कुठे चालवायचा तर मुंबईतल्या अगदी जवळच्या ठिकाणी पडघ्याच्या एका डोंगरावर तो हे कॅम्प चालवत होता। आणि या साकिब मेननचं शिक्षण जे आहे ते उत्तम शिकलेला साकिब मेनन होता। स्वतःच्या केसेस तो स्वतः लढवायचा। इतकंच नव्हे तर अत्यंत अनेक आतंकवादी जे आहेत, जे जेलमध्ये आहेत, स्वतःच्या केसेस स्वतः लढवतात। आपल्या कायद्याचं एकनी एक गोष्ट त्यांना ठाऊक आहे। त्याच्यातलाच एक आणखीन एक आतंकवादी होता, त्या आतंकवादीने आपल्या केसेस कुठे कुठे आहेत या संदर्भाचा ITR त्यांनी फाईल केलेला होता। आणि ज्या वेळेला पोलीस जेलरनी त्याला सांगितलं की अशा पद्धतीच्या फाईल्स आम्ही तुला देऊ शकत नाही, तर त्यांनी सांगितलं मी ITR टाकलेला आहे, ITR टाकलाय, त्यामुळे मला याची सगळी इत्तमभूत माहिती मिळाली। त्यासाठी देखील तो लढला, तो स्वतः लढला। या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर हे अत्यंत शिक्षित लोक आहेत, इंजिनियर्स लोक यामध्ये देखील आहेत। मोठ्या प्रमाणात इंजिनियर्स असल्यामुळे कशा पद्धतीने रसायनांचा वापर करायचा हे या लोकांना प्रचंड नॉलेज आहे। आणि त्याचबरोबर बॉम्ब कसे बनवायचे, टेक्निकल यूज कसा करायचा, ITचा यूज कसा करायचा, त्यामुळे या सगळ्याची पाळंमुळं सुद्धा कुठेतरी शोधून काढणं नितांत गरजेचं आहे। भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।